11 लाखांच्या मुद्देमालासह वडाळी रस्त्यावर लूट करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी घेतली ताब्यात। 8 ऑक्टोबर रोजी फिर्यादी कार्तिक मिसाळ हे रात्री 9 वाजताच्या सुमारास वडाळी रोडला लोखंडे मळ्याच्या टेकडीवर श्रीगोंदा येथे जात असताना त्यांना गाडीला एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी आडवी लावून त्यांना गुप्तीचा धाक दाखवून त्यांच्याकडील 2,80,000 रुपये किमतीचे 37.5 ग्रॅम सोन्याचे दागिने व 2 मोबाईल बळजबरीने चोरून नेले आहे। सदर घटनेबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 309(6), 126(2), 115(2) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। माननीय श्री सोमनाथ घरगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा यांनी पथक तयार केले होते। 13 ऑक्टोबर रोजी सदर आरोपीचे वर्णन तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा हा प्रथमेश शिंदे व त्याचे साथीदार यांनी केला असल्याची माहिती प्राप्त झाली। सदर आरोपींची माहिती काढत असताना पथकात सदर आरोपी हे त्यांच्याकडील गुन्ह्यात वापरलेल्या कारने पारगाव फाटा श्रीगोंदा येथे येणार असल्याची माहिती मिळाली। पथकाने सदर माहिती आधारे पारगाव फाटा सापळा रचून थांबले असता बातमीतील 2 कार पारगाव फाट्याकडे येताना दिसले। पोलीस पथकाने सदरची कार अडवून कारमधील इसपांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे अनिकेत गोरख उकांडे, प्रथमेश शिवनाथ शिंदे, विजय शहाजी देशमुख, मयुरी आनंदा पाटील, बंडू उर्फ सागर भीमराव साळवे, प्रतीक धावडे पूर्ण नाव माहिती नाही यांनी मिळून सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली। सराईत आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यातील मोबाईल फोन, गुन्ह्याच्या वेळी वापरलेली 2 कार असा एकूण 11,10,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या गुन्ह्याचा पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करतायत। अहिल्यानगर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।